राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. अविनाश जाधव यांनी 2 दिवसापूर्वी राजीनामा दिल्याचं तुम्ही बघितलं होतं. आपणही ती बातमी दिली होती, लावली होती की अविनाश जाधव यांनी राजीनामा का दिला होता म्हणून. आपला एक व्हिडिओ आहे स्पेसिफिकली, आपण ह्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देखील देऊ, नाही आपल्या चॅनलवर तो अवेलेबल असेल. परंतु 24 तासाच्या आतमध्ये असं काय घडलं की अविनाश जाधव यांना राजीनामा हा परत घ्यावा लागला आणि सध्या ते ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष आहेत. ह्या मित्रांनो, ह्या गोष्टीमध्ये एक फोन कॉल अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तो फोन कॉल कोणाचा होता आणि त्या फोन कॉलमध्ये असं काय होतं की अविनाश जाधव यांना आपला निर्णय हा बदलावा लागलेला आहे. त्यापूर्वी अविनाश जाधव यांच्यावरती प्रचंड गंभीर असा आरोप झाला होता की त्यांनी पालघर अध्यक्ष, मनसेचे पालघर अध्यक्ष यांच्यावरती जीव घेणा हल्ला केला होता आणि धारदार शस्त्राने त्यांच्यावरती हल्ला करत त्यांच्या भावाला गंभीर जखमी केलं होतं. आणि एवढं सगळं घडून देखील एक राज ठाकरे साहेबांचा एक फोन आला आणि अविनाश जाधव यांनी आपला राजीनामा परत घेतलेला आहे. अविनाश जाधवने स्वतः सांगितलं याबद्दल. नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष. काल मी माझ्या ठाणे आणि पालघर जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता आणि तो देण्याच्या मागचं माझं उद्दिष्ट असं होतं की ठाण्यात मनसे ठाणे पालघरमध्ये इथेही आम्ही जागा निवडून आणली नव्हती आणि त्याची नैतिक जबाबदारी माझी आहे. तो म्हणून मी तो राजीनामा दिला होता. माझ्याकडे पक्षात 3 पद आहेत. एक पक्षाचं नेतेपद आहे, दुसरं नाभिक सेनेचं अध्यक्षपद आहे आणि तिसरं जिल्हा अध्यक्षपद, अशी 3 पदं होती. सो त्यातल्या एका पदाचा मी राजीनामा दिला होता आणि उर्वरित मी पक्षाचा नेता होतोच. तो मी नेता म्हणून देखील काम करू शकत होतो. परंतु आज सकाळी मला सन्माननीय राजसाहेबांनी बोलवलं होतं आणि सन्माननीय साहेबांनी मला पुन्हा आदेश दिलेला की ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्याची जबाबदारी तुझी आहे, तुला जिल्हा अध्यक्ष म्हणून तिथे काम करायचं. मी याच्या आधीही सन्माननीय राजसाहेबांच्या प्रत्येक आदेशाचं पालन केलंय. आयुष्यात पुढे देखील सन्माननीय राजसाहेबांच्या सर्व आदेशाचं पालन करणार आहे आणि आज देखील साहेबांनी जो मला आदेश दिला त्याचं मी पालन करणार आहे. सन्माननीय राजसाहेबांनी मला राजीनामा हा वगैरे असं काही नसतं, असं साहेबांचं वाक्य होतं. काम करत राहायचं असतं, यश जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल. सो मी साहेबांच्या आदेशाचं पूर्ण पालन करून आजपासून पुन्हा ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने वाढवणार. आणि आणखी एक गोष्ट मी नेहमी सांगतो लोकांना, मला अनेक लोक फोन करतात आणि सांगतात की आमच्याकडे, त्या वेळेला माझं एक वाक्य असतं की माझ्या रक्तात राज ठाकरे. सो माझ्या रक्तात राज ठाकरे, त्यामुळे कुठल्या जिल्हाध्यक्षपद गेल्याने माझी साहेबांवरची निष्ठा कमी होणार नव्हती. की मी निवडणुकांमध्ये जो काही पराभव झाला ह्याची माझी ह्या सगळ्या गोष्टींची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी माझा जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. परंतु राजसाहेबांचा मला फोन आला आणि साहेबांनी सांगितलं की पराभव हे वगैरे होत राहतात, एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टींमुळे राजीनामे द्यायचं नसतात, तर पुन्हा त्याच ताकदीनं लढून, आणखी ताकदीनं लढून मेहनत करून निवडणुका लढवायच्या असतात आणि जिंकून यायचं असतं. आणि अविनाश जाधव यांनी हे सांगितलं की मला जायचं असेल तर मला ऑलरेडी आत्ताही खूप साऱ्या पक्षातून ऑफर येतात की आमच्याकडे ये, त्यांच्याकडे, मला खूप सारे फोन येतात. परंतु मी त्यांना नेहमी एकच वाक्य सांगतो, नेहमी एकच गोष्ट सांगतो की राज ठाकरे हे माझ्या रक्तामध्ये आहेत. त्याच्यामुळे मी कुठल्याही पक्षामध्ये गेलो तर राज ठाकरे माझ्या रक्तातून निघणार नाहीयेत. आणि राजीनामा देण्याचं कारण फक्त एकच होतं की पराभव काय झालाय, त्याच्यामधून माझ्याकडून काय चुका झाल्या असतील, त्या सगळ्या गोष्टींची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी तो राजीनामा दिला होता. मित्रांनो, एकनाथ शिंदेबद्दल एक गोष्ट आहे. एकनाथ शिंदे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले. काय आहे अपडेट त्यांच्याबद्दल आपण एक वैयक्तिक व्हिडिओ बनवलाय, तो देखील व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा. बाकी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय मल्हार.